हे बघा मैत्रिणींनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघून घ्या. मी आज आपल्याला फ्रेंड्स कट ब्लाऊज एकदम सोप्या पद्धतीमध्ये कसं शिवायचं ते दाखवणार आहे. रुंदी घेतलेली आहे 22 इंच, लांबी घेतलेली आहे 15 इंच. आता हे कट करून घ्यायचे. आता हे कट करून तुला त्याचं माप टाकायचे. बाहेरचा एकदम सोप्या पद्धतीमध्ये एकदम पटकन होणार माप आहे. जास्त अवघड करायची काही गरज नाही. गळा घेतलेला आहे 2.25 इंच, शोल्डर घेतलेला आहे 3.5 इंच आणि मोंडा 5.5 इंच घेतलेला आहे. समोरचा गळा घेतलेला आहे 6 इंच. अशा खुणा करून घ्यायच्या. समोरचा मोंडा क्रॉसपट्टीचं ब्लाऊज आहे. 3.5 इंच क्रॉसपट्टी सोडायची. योगपट्टी किंवा क्रॉसपट्टी 3.5 इंच सोडायची. 3 इंच मध्यभागी सोडायचं. 3 इंच मध्ये सोडायचं आणि 3.5 पावणे 4 इकडे सोडायचं शिवणात जाण्यासाठी. तर आता फ्रेंड्सचं माप बघू. 3 इंच फ्रेंच शिकून घ्यायची. 1.5 इंच सोडायचं इथे मध्यभागी. 1.5 इंच घ्यायचं आणि हे असं माप टाकून घ्यायचं. त्याला व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा. पाठीमागचा गळा बघू. 5 इंच पाठ सोडायची. पाठीचा भाग 5 इंच सोडूनच गळा घ्यायचा आहे. हा पाठीमागचा गळ्याचा आकार देऊन घ्यायचा. आता ह्याची कटाई करून घ्यायची. हा मोंडा कट करून घ्यायचा आहे. आता हा पाठीमागचा जे मोंडा आहे 1/2 इंच मध्यभागी सोडायचा आहे. असं घ्यायचं आहे. फक्त 1/2 इंच सोडायचं, जास्त नाही सोडायचं. पाठीमागचा मोंडा म्हणजे इथे खून करून घ्यायची. आता योगपट्टी कातरून घ्यायची. योगपट्टी किंवा क्रॉसपट्टी. योगपट्टी कातरून घेतली. आता हे फ्रेंड्स कातरून घ्यायची. हे फ्रेंड्स कट कातरून घ्यायचं. आता असा आकार कातरून घ्यायचा. आणि हे बघा, हे खाली जास्त धरल्यामुळे हे एकदम व्यवस्थित फ्रेंड्स कट येते. एकदम व्यवस्थित बसते फ्रेंड्स कट. तर हे बघा पाठीमागचा गळा कट करून घ्यायचा. करून घेऊ. हे झालं आमचं फ्रेंड्स कट ब्लाऊज कातून तयार. त्याला
बाहेरचे माप लगेच टाकून घेऊ. सहा इंच, 7 इंच, तर 1 इंच पट्टीसाठी सोडायचे. 6 इंच बाही आहे, बाही 6 इंच असल्यामुळे खाली 4 इंच घ्यायचं, वरी 7 इंच असल्यामुळे मधलं अंतर 3.25 किंवा 3.5चा सोडायचं आहे. असा आकार देऊन घ्यायचा आहे. लगेच कट करून घ्यायचं. लगेच खून करून घ्यायचं. आता हे ब्लाऊज तयार.